जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं तौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सहरस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च योऽवशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषुत्यावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचमस्कंद अवतरणिका. पंचमस्कंद प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, अग्निध्रचरित्र द्वितीयात, नाभीचरित्र तृतीय. ऋषभदेवाचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे ऋषभाशी. षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी. नवमोध्यायात विप्रमोशी जन्मला भरत, रौगणा भेटला जड भरत. दशमोध्यायी. द्वादशोध्यायी कथा रौगण भरत संवाद वार्ता. त्रयोदशी भवाटवी गाथा, संशयनाश रौगणाचा. चतुर्दशोध्याय माझी भवाटवीचे बोधराजी, भरतवंश पंचदशा माझी, भुवनकोश कथा षोडशी. गंगाकथा सप्तमोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत. अष्टदशोध्यायात भिन्न भिन्न वर्षवर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन. 19व्यात निरूपण, षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 21व्यात, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहू स्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी. संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आश्विन वद्य त्रयोदशी,
शके 1945, दिनांक 11 नोव्हेंबर 2023. कालचा दिवस 10 नोव्हेंबरचा होता आणि तिथीप्रमाणे आश्विन वद्य द्वादशी. आणि त्याप्रमाणे आपण काल 2-3 गोष्टी महत्त्वाच्या कालच्या दिवसाचं महत्त्व जे आहे ते आपण पाहिलं. आणि एक महत्त्व जे होतं ते कालचं राहून गेलं, ते आज सांगून पुढे जाऊया आपण. 10 नोव्हेंबर 1659 सन या दिवशी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान वध झालेला आहे. शिवाजी महाराजांनी तो पराक्रम त्या ठिकाणी केला. त्याला कालच्या दिवशी 364 वर्ष पूर्ण झाली. सगळं करणे जगदीशाचे हे जे समर्थ म्हणतात, आणि देणे ईश्वराचे. देणे ईश्वराचे म्हणजे आपल्याकडून जे काही झालं ते सगळं भगवंताची कृपाच आहे. आणि त्यासाठी अफजल खान निघाला आहे हे समर्थांनी जेव्हा सांगितलं, तेव्हा जे पत्र पाठवलं होतं ते पत्रामधल्या ओव्या ज्या आहेत त्याच्यातली एक ओवी आज आपण या ठिकाणी वापरणार आहोत आजच्या अध्यायामध्ये. ते पत्र फार महत्त्वाचं आहे. सर्वांनी ते पाठ करण्यासारखंच ते पत्र आहे. विवेके करावे कार्यसाधना, जाणार नर्तनू हे जाणून पुढील भविष्यार्थी मन राहटूचे नये. म्हणजे विजापूर. चालू नये आसन मार्गी, सत्यता बाणल्या अंगी, रघुवीर कृपा ते प्रसंगी, दास महात्म्य वाढवी. चा सर दा. रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती यरझार, नित्य करीती संचार, घालिता ती यरझार, लाविले भ्रमण जगदीशे. विजापूरचा सरदार निघाला इथपर्यंत झाला. अशा प्रकारे विजापूरचा सरदार निघाला आहे आणि एकांती विवेक करून इष्टयोजना करावी अशा प्रकारचं पत्र पाठवलं होतं. त्यामधल्या एका ओळीचा उपयोग आपण आज या ठिकाणी करणार आहोत. सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन हा पंचमोध्यायातील 21वा अध्याय आहे. आज आपल्याला 2 अध्याय या ठिकाणी पाहायचे आहेत. आजच्या अध्यायामध्ये 19 श्लोक आहेत. आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री शुकोवाच, एतावानेव भुवलयस्य सन्निवेश प्रमाण लक्षणो व्याख्यातः. परिमाण आणि लक्षण यासहित या भूमंडलाचा विस्तार जो आहे तो आपण सांगितला कालपर्यंत. कालच्या अध्यायामध्ये एक श्लोक येऊन गेला. सूर्येण ही विभज्यन्ते दिशः खं द्योर्मही भुजा, स्वर्गापवर्गौ नरका रसौ कांसी च सर्वशः. म्हणजे या सूर्यामुळेच दिशा, आकाश, अंतरिक्ष, भूलोक, स्वर्ग, मोक्षाचे द्वार, नरक, रसातल आणि अन्य सर्व विभागांची विभागणी होत असते. सूर्य आहे म्हणूनच. आणि म्हणूनच सूर्यामुळे देव, पशु, पक्षी, मनुष्य, सरपटणारे प्राणी, वेली, वृक्ष एवढा सगळा जीवसमूह जो आहे त्यांचा आत्मा आणि नेत्रेंद्रियाचा अधिष्ठाता हा सूर्य आहे. काल आपण पाहिलं सूर्य आणि चंद्र, उजव्या डोळ्यामध्ये आणि डाव्या डोळ्यामध्ये असणारी अधिष्ठाती देवता म्हणजे हे सूर्य आणि चंद्र आहेत. आता हा 21वा जो अध्याय आहे त्यामध्ये सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता हे सूर्य जो आहे तो अंतरिक्ष लोकामध्ये आहे. त्यामध्ये अनेक तारे आहेत, अनेक ग्रह आहेत, ते सगळे भ्रमण करीत आहेत आणि ते सूर्याभोवती भ्रमण करीत आहेत. एक सूर्य आणि त्याची सूर्यमाला इथपर्यंतची माहिती आपल्याला होती. आणि आता विज्ञानाने सांगितले की असे जवळपास 200 सूर्य पण आहेत. असा आपल्या ज्ञानाचा विस्तार झाला. पण एवढं सगळं असूनही भगवंताने हे सगळं केलं आणि तरी तो करूनही अकर्ता आहे. जसं एखादं द्विदल धान्य असावं. द्विदल धान्य आपल्याला माहिती आहे. ते जेव्हा आपण फोडतो द्विदल, ते 2 दल वेगळे केले तर ते अगदी एकासारखे एकच दिसतात. एक जर समजला तर दुसरा पण आपल्याला समजतो. तसं या भूलोकाच्या परिमाणानेच म्हणजे भूलोकाचं मोजमाप केलं तर आपल्याला द्यूलोक त्याचासुद्धा परिमाण जे आहे ते सहजपणे लक्षात येतं. आणि या दोन्हींच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहे. ओम भूः ओम भुवः ओम स्वहा. द्यूलोक म्हणजे स्वर्ग आणि पृथ्वी म्हणजे भूलोक. भू म्हणजे पृथ्वी. या दोघांच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहे. आता या अंतरिक्ष लोकामध्ये आपण पाहतो की सूर्याची गती जी आहे त्याप्रमाणे दिवस रात्र, कधी दिवस मोठा असतो, कधी रात्र लहान असते.
दुसरीकडे दिवस लहान आहे तर रात्र मोठी आहे. आणि दक्षिणायन आणि उत्तरायण हे दोन्ही आयनसुद्धा आहेत. असा सूर्य आणि त्या सूर्याचा प्रकाश की हा तिन्ही लोकांना तापवीत असतो. जेव्हा खूप थंडी पडते तेव्हा माणूस सूर्याच्या उष्णतेची त्याला प्रतीक्षा असते आणि सूर्याच्या त्या किरणामध्ये जाऊन बसल्यानंतर खरा आनंद होतो. पण तो आनंद किती वेळ टिकतो? एक अर्धा तास, 5 मिनटं, 10 मिनटं झालं आणि नंतर म्हणतो जाऊ दे आता इथे चटके बसायला लागले, आपण आता सावलीमध्ये जाऊ. म्हणजे कुठेही माणसाला समाधान नाही. सूर्य मात्र त्याच्याच गतीने आहे, पण आपल्याला तो आता सौम्य वाटतो, आपल्याला तो उष्ण वाटतो, आपल्याला तो एखादा आल्हाददायक वाटतो. जेव्हा सूर्योदय आणि सूर्यास्त असतो तेव्हा खूप छान वाटतं, खूप निसर्ग छान दिसतो. पण ते दुपारी 12 वाजता सूर्याकडे पाहण्याची हिंमतसुद्धा आपली होत नाही. आणि मग असा सूर्य जो आहे त्याचं भ्रमण जे आहे ते कशा प्रकारे होतं, सूर्य अनेक राशींमधनं कसा जातो, हे सगळं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. यदा तुल्योर वर्तते. सूर्य जे आहेत आपल्याला माहिती आहे 12 राशी आहेत. त्यामध्ये 2 राशी अशा आहेत, मेष आणि तुळ राशी, की या राशींमध्ये जेव्हा सूर्य असतो तेव्हा दिवस रात्र हे समान असतात. पंचांगामध्ये जर आपण पाहिलं त्याच्यामध्ये एक कॉलम जो आहे तो दिनमानाचा असतो. दिन त्या ठिकाणी 12 तास, म्हणजे 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. हे केव्हा असतं तर जेव्हा सूर्य मेष आणि तुळ राशीत असेल तेव्हा. हा श्लोक या ठिकाणी आहे म्हणून आपण हा विचार करतो, मेष आणि तुळ राशी. आता याच्या व्यतिरिक्त 10 राशी उरल्या. त्या 10 राशीमध्ये जेव्हा सूर्य असतो त्यापैकी 5 आणि 5 ह्या महत्त्वाच्या आहेत, की वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या या राशीमध्ये असेल तेव्हा दरमहा रात्र एक एक घटकेने कमी होत जाते रात्र, आणि अर्थातच दिवस हा एक एक घटकेने वाढत जातो. आणि सूर्य जेव्हा इतर 5 राशीमध्ये वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 5 राशीमध्ये असतो तेव्हा त्याचा परिणाम उलट असतो. आणि आपण आत्ताच पाहिलं की मेष आणि तुळ राशीत असताना हे दोन्ही समान असतात, दिवस आणि रात्र. जेव्हा वृश्चिक इत्यादी 5 राशीमध्ये असतो तेव्हा दिवस रात्र याच्यामध्ये परिवर्तन होत असते. अशा प्रकारे दक्षिणायन आणि उत्तरायण. दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा असतो आणि उत्तरायण सुरू होईपर्यंत रात्रही मोठी होत जाते. एवं नवकोट्य 1,50,00,000 योजनानां मानसोत्तरगिरिपरिवर्तनस्योपदिशन्ति तस्मिन्नैन्द्री पुरीं. पूर्ण मोठा श्लोक आहे, म्हणजे 8 एक ओळ्याचा एक श्लोक आहे 7वा. त्यामध्ये ते सांगतात की याच्यात अंतर किती आहे. पंडित लोक सांगतात मानसोत्तर पर्वताभोवतीच्या सूर्याच्या प्रदक्षिणाचा मार्ग, सूर्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग. अगदी लक्ष देऊ नका, कारण सूर्यप्रदक्षिणा घालतो हे आपल्याला पटतच नाही. पहिली गोष्ट म्हणजे पूर्वी होतं की सूर्य फिरतो, पृथ्वी स्थिर आहे आणि मग पृथ्वी फिरते पण सूर्य स्थिर आहे, असे एक एक सिद्धांत आपल्या वैज्ञानिकांनी शोधलेले आहेत, निर्माण केलेले आहेत आणि त्यामध्ये सगळं विज्ञानाचीही प्रगती होत गेली. आता सूर्याच्या प्रदक्षिणाचा मार्ग हा किती आहे तर 9,51,00,000 योजने इतका आहे असं सांगतात. म्हणजे आता सूर्य फिरतोय असं यांचं म्हणणं आहे. आपल्या श्रीमद भागवतामध्ये म्हणणं आहे. आता सूर्य जेव्हा फिरतो तेव्हा पूर्वेकडे इंद्राची देवधानी, इंद्राचं ज्या ठिकाणी वास्तव्य आहे ती देवधानी, दक्षिणेला मेरू पर्वताच्या यमराजाची संयमिनी आहे, पश्चिमेला वरुण राजाची निम्लोचनी आहे आणि उत्तरेला चंद्राची विभावरी ही नगरी आहे, हे सांगितलेलं आहे. आता सायंकाळ, सूर्योदय, मध्यान्ह, सायंकाळ, मध्यरात्र हे सगळं होत असतात. मग आता जे लोक सुमेरू पर्वतावर राहतात, सुमेरू पर्वत पाहिला आपण, तो या जम्बूद्वीपाच्या मधोमध असणारा हा पर्वत आहे आणि त्याच्या भोवती हे सगळं आहे. तर ते सूर्य जो आहे तो मेरूला डाव्या बाजूने ठेवून जात असला तरी सर्व ज्योतिमंडळ फिरवणाऱ्या व नेहमी उजव्या बाजूने वाहणाऱ्या प्रवाह नावाच्या वायूमुळे तो उजवीकडून चालतो आहे असं वाटतं. आता ही गोष्ट समजून घेण्यासाठी एक दृष्टांत आपण पाहूया. आपण अकोल्यावर निघालो, पुण्याला जायचं आहे आणि रेल्वेने प्रवास सुरू आहे. आपण म्हणतो आता एक अर्ध्या तासामध्ये भुसावळ येईल.
आता भुसावळ आलेलं आहे, आता रात्री मनमाड येईल आणि सकाळी पुणे येईल आपण म्हणतो. तर भुसावळ येत नसतं, मनमाड येत नसतं, पुणे येत नसतं, पण आपण त्या ठिकाणी पोहोचत असतो. पण म्हणायचा प्रघात जो आहे तो अशा प्रकारे, आता अकोला येत आहे, आता आमचं गाव येत आहे. ते गाव येत नाही, पण आपण त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे दोन वस्तू जेव्हा आपण एखाद्याबद्दल बोलतो, एक वेगाने चालत आहे आणि एक स्थिर आहे, तेव्हा स्थिर असणारी वस्तू आता येत आहे असं वाटतं. हा जो दृष्टांत आहे तो न्यूटनचा सिद्धांत आहे, तो गॅलिलिओचा सिद्धांत आहे, तो विज्ञानाचा सिद्धांत आहे. दोन वस्तू, जो रिलेटिव्हिटी थिअरी आइन्स्टाईनची जी आहे ती याच प्रकारची आहे. दोन वस्तू वेगवान आहेत तेव्हा त्या एकाच्या सापेक्ष दुसरा म्हणजे फिरत आहे असं वाटतं. तर याचाच उपयोग या ठिकाणी केलेला आहे. तत्र त्यानां दिवसमध्यंगत एव सदादित्यस्तपती सव्येनाचलं दक्षिणेनं करोती. म्हणजे या ठिकाणी या जसा सूर्य आहे, सूर्याचा उगम आहे, उदय आहे सकाळच्या वेळेस, त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूला सूर्याचा अस्तसुद्धा आहे. आपल्याकडे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तिकडे त्या पृथ्वीच्या गोलाच्या पलीकडच्या भागात असणाऱ्या अमेरिकेत असेल तिथे सूर्यास्त झालेला असतो आणि अंधार पडलेला असतो विरुद्ध बाजूला. आता सूर्य जेव्हा यदा चैन्द्रिया पूर्या प्रचलते पंचदशी घटिका भीर्याभ्यां सपादकोटिद्वयं योजनानां सार्धद्वादशलक्षणानि साधकाने चोपयाती. म्हणजे आणि हे सगळं भ्रमण जे आहे सूर्याचं ते कोणामुळे आहे असा प्रश्न. म्हणजे मगाशी मी जे सांगितलं अब्दुल खान वधाच्या वेळेस जे पत्र आहे त्या पत्रातील ओवी आहे, रजनीनाथ आणि दिनकर नित्य करीती संचार घालिताती येरझार लाविले भ्रमण जगदीशे. रजनीनाथ म्हणजे चंद्र आणि दिनकर म्हणजे सूर्य, या दोघांचं जे भ्रमण आहे नित्य करीती संचार, ते संचार करीत असतात आणि हे कोणामुळे तर लाविले भ्रमण जगदीशे, त्या परमात्म्याने यांना हे काम दिलं आणि अव्याहतपणे ते आपलं काम चोखपणे बजावत आहेत. सूर्य जेव्हा पूर्वेकडच्या इंद्रपुरीहून दक्षिणेकडच्या यमराजपुरीकडे जातो तेव्हा 15 घटकात तो 2.25 कोटी आणि 12.5 लाख योजनां एवढे अंतर पार करतो. आता हे सगळं मोजमाप जे आहे ते या अध्यायामध्ये पूर्णपणे दिलेलं आहे. म्हणजे पूर्वेकडून तो दक्षिणेकडे जात असतो आणि नंतर पश्चिमेकडचा कोण आहे तो वरुण देवता आहे आणि उत्तरेकडचे चंद्रदेवता आहे. म्हणून तो वरुण आणि चंद्र यांच्या पुरींना ओलांडून इंद्रपुरीमध्ये जातो तेव्हा त्यांना अन्य नक्षत्र उदय पावतात आणि अस्तसुद्धा होतात. हे सूर्याची गती आणि इतर नक्षत्रांच्या संदर्भात सांगितलेलं आहे. आता सूर्य जो आहे, सूर्यरथ जो आहे तो एका मुहूर्तात, आता मुहूर्त म्हटलं हा म्हणजे 12वा श्लोक आहे याच्यामधला. सूर्य एका मुहूर्तामध्ये 32.5 मिनिटं, 32-33 मिनिटं धरा आपण, एवढ्या काळामध्ये 32-33 मिनिटामध्ये सूर्य किती फिरतो तर 34,08,000 योजनं फिरतो एका मुहूर्तामध्ये. एवं मुहूर्तेन चतुस्त्रिंलक्ष योजना 800 सौरो रथस्त्रयीं अयसौ चतसृषु परिवर्तते परीषु. म्हणजे वेदमय रथ ज्याप्रमाणे एका मुहूर्तामध्ये 34,08,000 योजनं फिरतो असा त्याचा हिशेब आपण घ्यायचा. आता सूर्य जेव्हा असा फिरतो तेव्हा यस्यैकं चक्रम द्वादशारं षण्णेमी, म्हणजे एक संवत्सर एका चाकासारखं आहे. आपण सायकलचं चाक पाहतो, एखाद्या वाहनाचं चाक पाहतो, ते जसं फिरत असतं तसं हे सगळे सूर्य पण फिरतो आणि इतर नक्षत्रसुद्धा, इतर ग्रहसुद्धा फिरत असतात. आता हे जे चाक आहे त्याला आरे म्हणजे त्यामध्ये आपण स्पोक्स म्हणतो सायकलीच्या दृष्टीने. सायकल म्हणजे सगळ्यांच्या परिचयाचे असल्यामुळे ते किती आहेत तर 12 आरे आहेत आणि ऋतू किती आहेत तर 6 आहेत. त्या चाकाचे घेर आहेत 6 आणि 4 महिनेरूपी 3 गड्डे आहेत. 3 गड्डे म्हणजे खड्डे किती आहेत ते 4×4 3 म्हणजे 4×3 12. आणि आता या रथाच्या धुरीचं एक टोकच आहे
ते मेरू पर्वताचं शिखर आहे आणि दुसरं जे आहे मानसोत्तर पर्वतावर आहे. आता या ठिकाणी जो भाग दिला आहे की त्याला त्याची लांबी आणि रुंदी ती सुद्धा दिलेली आहे. रथातील बैठक म्हणजे त्या ठिकाणी सूर्यनारायण भगवान बसलेले आहेत, बैठक ही 36 योजने लांब आणि 9 लाख योजने रुंद आहे. अरुण नावाचा सारथी त्या ठिकाणी आहे आणि गायत्री इत्यादी छंद असलेले 7 घोडे त्या सूर्याच्या रथाला जोडलेले आहेत. त्या गायत्री छंद जो आहे, आपला गायत्री छंद जो आहे त्यामध्ये 3 चरण असतात आणि प्रत्येकी 8 वर्ण आहेत त्यामध्ये. म्हणजे एकूण 24 वर्णाचा गायत्री छंद आहे. अष्टछंद आहेत: गायत्री, उष्णिक, अनुष्ठुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप आणि जगती. आपण जे जे स्तोत्र वाचतो त्यामध्ये या सगळ्यांचा उपयोग आपल्याला सहजपणे होतो. गायत्री छंद हा. आता गायत्री मंत्राचा आपण विचार केला तर ते 3 चरण आहेत त्यामध्ये. ओम भूर्भुवः स्वहा पहिलं चरण, ओम भूर्भुवः स्वहा तत्सवितुर्वरेण्यम दुसरं चरण, भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. असा तो 24 वर्णाचा मंत्र आहे. त्रिष्टुप छंद आहे त्यामध्ये 44 वर्ण आहेत. पंक्ती छंद आहे त्यामध्ये 40 वर्ण आहेत. म्हणजे भिन्न भिन्न वर्ण म्हणजे अक्षरं त्यामध्ये त्या छंदामध्ये आहेत. आता या ठिकाणी सूर्याच्या पुढे तोंड करून बसलेला अरुण हा त्याचा सारथी आहे. आता अरुण सारथी जो आहे त्याबद्दल आता गीतेमध्ये अजून एक श्लोक येतो. बृहत् साम तथा सामनाम गायत्री छंदसाम अहम मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकरः. भगवंतांनी आपल्या विभूती ज्या आहेत 10व्या अध्यायामध्ये जे सांगितल्या आहेत त्यामध्ये सांगत असताना बृहत् साम तथा सामनाम. आता साम वेद जो आहे तो सुद्धा माझाच अवतार आहे आणि बृहत् साम त्याचा एक भाग तो सुद्धा मीच आहे आणि गायत्री छंदसाम अहम सगळ्या छंदामध्ये गायत्री छंद म्हणजे माझी विभूती आहे. मासानाम मार्गशीर्षोहम मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती आहे आणि ऋतूनाम कुसुमाकरः चैत्र महिना कुसुमाकर त्याला ऋतू त्या सगळ्या ऋतूंमधलं श्रेष्ठ ऋतू म्हणजे कुसुमाकर हा जे ऋतू आहे ते म्हणजे माझी विभूती आहे. म्हणून आपलं जे कॅलेंडर आहे हिंदू धर्माचं सनातन धर्माचं ते कुठून सुरू होतं ते आपल्या चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होतं, गुढीपाडव्यापासून सुरू होतं. त्याचं कारण त्यावेळेस सृष्टी जी आहे ती नव्याने निर्माण होत असते. सृष्टी निर्माण होण्याचा तो मुहूर्त आहे आणि चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढ्या तोरणं आपण जे उभारतो त्याचं कारण ते आहे. पण त्या ख्रिश्चन लोकांमध्ये इंग्रजांच्यामध्ये 31 डिसेंबर आणि 1 जानेवारीपासून नवीन वर्षाची सुरुवात होते. तसं त्याला कुठलाही संदर्भ नाही. पण 1 जानेवारीपासून नवीन वर्ष आपण ते इंग्रजी वर्ष घेतल्यामुळे आपल्याला त्याप्रमाणे 1 जानेवारीला जे सेलिब्रेशन होतं ते सगळं 1 जानेवारीला होतं आणि 31 डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आणि आपल्या दृष्टीने फाल्गुन महिना हा शेवटचा आणि नंतर चैत्र महिन्यामध्ये नवीन वर्ष सुरुवात होतं. आता हे जे वर्ष आहे त्याचेसुद्धा काही भाग दिलेले आहेत. म्हणजे 12 आरे हे महिने आहेत. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे सगळे महिने झाले आणि ऋतू जे आहेत ते 6 ऋतू आहेत. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. त्यानंतर या अध्यायामध्ये दिलं आहे की सूर्याचं जे महत्त्व जे आहे ते यासाठी आहे की आपण सूर्याची उपासना केली पाहिजे. गायत्री मंत्राची उपासना केली पाहिजे. प्रत्येकाने गायत्री मंत्राचा उच्चार केला पाहिजे. आणि मग म्हणजे आम्ही जेव्हा पायी प्रवास केला पहिल्या भागामध्ये समर्थांच्या चतुःशताब्दीनिमित्त आपल्या जांब समर्थपासून टाकळीला जात असताना आमचा मुक्काम जो आहे तो बदनापूर म्हणजे औरंगाबादच्या जवळ जालन्याच्या पुढे त्या ठिकाणी रात्री होता. तिथलं आमचं कृषी विद्यापीठात मी असल्यामुळे तिथल्या एका प्राध्यापकांच्याकडे आमचा मुक्काम झाला रात्रीचा. दहीवळ त्यांचं नाव होतं, प्राध्यापक केमिस्ट्रीचे होते. त्यांनी आम्हाला खूप छान गोष्ट सांगितली त्या ठिकाणी की मागच्या 30-40 वर्षापासून म्हणजे ही गोष्ट मी 2005मधली सांगत आहे. ते म्हणत होते 30-40 वर्षापासून मी रोज पंचांगात पाहून सूर्योदय आणि सूर्यास्ताला सूर्याचं दर्शन घेत असतो. म्हणजे विचार करा
आणि ते त्या ठिकाणी राहतात. शेतामध्ये असणारं हे ॲग्रिकल्चरचं सगळं शेतामध्ये असणारे त्यांचे क्वार्टर्स आहेत. ते शेतामध्ये जाऊन बरोबर त्या त्या वेळेमध्ये सूर्यदर्शनं घेतात. म्हणजे असंही माणसं भेटली की ज्यांनी 40-40 वर्षापासून सूर्यदर्शनं घेत आहेत. मग या सूर्यदर्शनाचं महत्त्व जे आहे ते काय आहे, तर ते हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. सूर्याच्या सूर्य उगवताना, सूर्य मावळताना तथा वालखिल्या ऋषयोर अंगुष्ठपर्वमात्राः षष्ठसहस्राणि पुरतः सूर्यं सुप्तवाकाय नियुक्ताः संस्तुवन्ति. सूर्य उगवतो, सूर्य मावळतो त्या त्या वेळेस त्या ठिकाणी भगवान सूर्याच्या समोर आपल्या अंगठ्याचं पेर म्हणजे एक कांड अंगठ्याचं जेवढं आहे तेवढा उंची असणारे वालखिल्य नावाचे ऋषी, किती ऋषी तर 60,000 ऋषी हे स्वस्ती वाचन करण्यासाठी नियुक्त केलेले आहेत. ते भगवंताची म्हणजे सूर्यदेवतेची स्तुती करतात. पण त्यांना विघ्न आणणारे दैत्य आहेत आणि त्या दैत्यांनी त्यांना विघ्न आणू नये आणि या वालखिल्य 60,000 ऋषींना त्यांचं जे अन्निक आहे ते व्यवस्थितपणे चालावं म्हणून आपण रोज सूर्याला अर्घ्य देतो, सकाळ आणि संध्याकाळ. अर्घ्य देण्यामध्ये जे आपण गायत्री मंत्राचा उच्चार करून आपण जे अर्घ्य देतो सूर्याला, त्या पाण्याचा प्रत्येक थेंब हा त्या सूर्यापर्यंत जाऊन पोहोचत असतो. आता कसा पोचतो असा प्रश्न विचारला तर पुन्हा अकबर आणि बिरबलाचं ती खिचडी कशी झाली गरम, तोच आहे भाग हा, की पितरांना आपलं दिलेलं कसं काय पोचतं, हे कसं जसं आहे तसंच आहे हे सगळं, की राष्ट्रपती जे आहेत ते त्या दिल्लीमध्ये बसलेले असतात आणि त्यांच्या नावाने सगळे व्यवहार भारतभर होत असतात. राज्यपाल हे मुंबईमध्ये आहेत, त्यांच्या नावाने त्या राज्याचा सगळा कारभार होत असतो. ते स्वतः प्रत्येक ठिकाणी उपस्थित होत नसतात, पण त्यांच्या नावाने हे होत असतं. म्हणून आपण जे अर्घ्य देतो त्यातल्या प्रत्येक थेंबाचा प्रत्येक बारीक बारीक कण असेल तो सुद्धा जाऊन या वालखिल्य ऋषींना 60,000 ऋषींना त्यांची तपस्या करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ नये म्हणून ही योजना केलेली आहे. आता एवढं सगळं असूनही जर आपण सूर्योदयापूर्वी उठत नसू, सूर्योदयापूर्वी उठणं म्हणजे जेव्हा वेद लागतात 3:30-4 वाजता आपण ब्राह्ममुहूर्त म्हणतो, तिथून सूर्योदयापर्यंतचा काळ जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. ज्या काळामध्ये अनेक ऋषी मुनी बसून आपली तपश्चर्या करीत असतात. त्यावेळच्या ज्या वेव्ज आहेत, वातावरणामधल्या ज्या संवेदना आहेत त्या फार महत्त्वाच्या आहे आणि त्यावेळेस केलेलं पठण, हे सकाळची वेळ जी म्हटली तर मला आठवण होती ती आमच्या नाना महाराज तराणेकरांची. नाना महाराज लहान होते, 7-8 वर्षाचे होते आणि त्यांच्या वडिलांचा शिरस्ता होता की सगळ्या मुलांनी घरात सगळ्यांनी लवकर उठलं पाहिजे हे ते सांगतात. आणि महाराज एकदा झोपलेले असताना त्या 7-8 वर्षाच्या मुलाला त्यांच्या वडिलांनी त्या नाना महाराजांना उठवलं आणि त्यांचं डोकं घेऊन त्या जमिनीवर आपटलेलं आहे, त्या भिंतीवर आपटलेलं आहे. आणि नाना महाराज स्वतः सांगतात, मार्तंड महिमा नावाच्या त्यांच्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे की त्या दिवसानंतर मी कधीही 3:30-4च्या नंतर झोपलेलो नाही. म्हणजे सकाळी उठण्याचं महत्त्व. आणि आपल्यालासुद्धा आपले आईवडील सांगत होते की लवकर उठत जा आणि त्यावेळेस पाठांतर करा आणि ते पाठांतर केलेलं आपल्याला चांगलं लक्षात राहतं. तसं प्रभाते मनी रामचिंतित जावा, याचा अर्थ हाच आहे की जितक्या लवकर जितक्या लहान वयामध्ये आपण रामनाम घेऊ तर तेवढंच अंतकालेच मामेव, म्हणजे अंतकाळी जो माझं नाम घेईल त्याला सद्गती प्राप्त होते. पण अंतकाळी नाम येण्यासाठी त्याची सवय लहानपणापासून असली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की याच्या खेरीज म्हणजे ह्या वालखल्य ऋषींना त्यांच्या मदतीसाठी आपण दिलेलं अर्घ्यातलं पाणी जे आहे, तसंच ऋषी, गंधर्व, अप्सरा, नाग, यक्ष, राक्षस आणि देव हे 7 नाव आहेत. पण त्यांच्या जोड्या असतात आणि पण हे आपण जोडी असल्यामुळे त्यांना आपण एक एक नावाने म्हणजे 7च समजतो. ते प्रत्येकजण प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावे धारण करून वेगवेगळ्या कर्मांनी वेगवेगळी नामं घेऊन आत्मरूप भगवंताची म्हणजे सूर्यदेवतेची उपासना करीत असतात. आता शेवटी या अध्यायामध्ये जे शेवटचं आहे, लक्षोत्तरम सार्धनवकोटी योजन परिमंडलम भुवलयस्य क्षणेन
संगविव्युत्तरं द्विसहस्रयोजनानि स भुंक्ते. म्हणजे अशा प्रकारे भगवान सूर्य भूमंडलाच्या 9,51,00,000 योजने लांब विस्तार असणारं अंतर जे आहे तो प्रत्येक क्षणामध्ये, क्षण म्हणजे किती लहान असतं पहा, प्रत्येक क्षणामध्ये 2,200 योजनं पार करीत असतो, असं सांगणारा हा शेवटचा श्लोक आहे यामधल्या, या अध्यायामधला. श्री हनुमान चालिसाचा उल्लेखसुद्धा मी काल परवा केला होता. त्यामध्ये सुद्धा मंत्र येतो, जुगसहस्र योजन पर भानू लिहिलो ताही मधुर फल जाणो. स्वतः मारुतीरायांनी जन्म झाल्याबरोबर आपणही सकाळी उठतो, पण हनुमान जयंतीच्या दिवशी लवकर उठतो. आता उद्या असणाऱ्या नरक चतुर्दशीच्या दिवशी लवकर उठतो. म्हणजे आज नवीन पिढीला लक्षात ठेवावं लागतं उद्या, आणि आईबापाला सांगावं लागतं उद्या नरक चतुर्दशी आहे बरं का, लवकर उठा नाही तर नरकात जाल. आणि हे आठवण ठेवून मग मुलं सगळी लवकर उठतात. त्यापेक्षा रोजच लवकर उठलं पाहिजे आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्याला सहजपणे मिळतो. हे अनेक ऋषीमुनींनी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि महाजनो येन गतस्स पंथः, त्या महाजनांचा पंथ जो आहे त्याप्रमाणे लोकस्तजनो वर्तती. तसं युगसहस्रपण योजन पर भानो लिहिलो ताही मधुर फल जाण. त्या मारुतीरायांनी सकाळी सकाळी ते कोमल असं ते किरण पाहिले, सूर्याकडे पाहिलं, ते तांबूस आहे, एखादं फळच असावं, सफरचंद आहे का, संत्रा आहे, असा विचार करून त्यांनी लगेच दुसरा तिसरा विचार न करता जन्म झाल्याबरोबर एकदम त्या ठिकाणी ती उडी घेतलेली आहे. जुगसहस्र योजन पर भानू. आता जेव्हा संत तुलसीदासांनी हे लिहिलं असेल तेव्हा हे अंतर कसं लक्षात आलं की सहस्र योजन अंतर आहे. म्हणजे पृथ्वीपासून सूर्यापर्यंत अंतर जे आहे सहस्र योजन पर भानू, म्हणजे सूर्य इतक्या योजना अंतरावर आहे असा उल्लेख त्या हनुमान चालिसामध्ये सुद्धा केलेला आहे. म्हणून हा जो अध्याय आहे तो या ठिकाणी 19 श्लोकांचा हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंदे ज्योतिश्चक्र सूर्यरथमंडलवर्णनं नाम एकविंशोऽध्यायः. श्रीकृष्ण अर्पणमस्तु. अशा प्रकारे हा 21वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. आता 22व्या अध्यायाकडे जाण्यापूर्वी सूर्याचंच आपल्याला आता आपण सगळं वर्णन केलं आहे, सूर्याच्या गतीचं वर्णन केलं आहे. त्यामुळे आता 2 गोष्टी आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. समर्थाने आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये 2 ओव्या आपल्यासाठी महत्त्वाच्या दिल्या आहेत आणि पूर्णपणे एक समाजसुद्धा त्याने दिलेला आहे दशक 16मधला. त्यामधली शेवटची ओवी जो आहे, सकळ दोषांचा परिहार करीचा सूर्यास नमस्कार, स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आणि दुसरीकडे पशुपती श्रीपती गभस्ती यांच्या दर्शने दोष जाती, तैसाचे नमावा मारुती नित्यनेमे विशेष. रोज सूर्यदर्शन घ्या, सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या. दुपारच्या वेळेस घेणं शक्य नाही म्हणून त्यावेळेस नुसतं एक क्षणभर जरी पाहिलं तरी हरकत नाही, पण सकाळ संध्याकाळ मात्र नियमाने घेत जा. कारण तैसाची नमावा मारुती नित्यनेमे विशेष, म्हणजे 5 गोष्टी पशुपती श्रीपती गभस्ती आणि मारुती या चौघांचं दर्शन आपण घेतलं पाहिजे. कारण स्फूर्ती वाढे निरंतर सूर्यदर्शन घेता. आणि दुसरीकडे सूर्यस्तुती नावाचं एक स्तोत्र आहे, 12 स्तोत्र नावाचं छोटंसं पुस्तक आहे आणि आपल्या अनेक स्तोत्रांच्या संग्रहामध्ये हे आपल्याला उपलब्ध होतं. ते आपण म्हणूया आज या योगाने. सूर्यस्तुती. जयाचा रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही, असे सारथी पांगुळा ज्या रथासी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. करी पद्ममाथा किरीटी झळाळी, प्रभा कुंडलांची शरीरा निराळी, पहा रेश्मिजाची त्रिलोकासी कैसी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी. सहस्रद्वये 202 आणि 2 कमी योजने जो निमिषार्धतेन. आत्ता जे आपण श्लोक वाचला शेवटचा त्याप्रमाणे. मना कल्पनेने जयाच्या त्वरेसी, नमस्कार त्या सूर्यनारायणासी.
विधी वेदकर्मासी आधार करता स्वधाकार स्वाहा ही सर्वत्र भोगता असे अन्नदाता समस्ता जनासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी युगे मंत्रकल्पांत ज्याचेने होती हरिब्रह्मरुद्रादि ज्या बोली जेती क्षयांती महाकाळ रूप प्रकाशी नमस्कार त्या सूर्यनारायणासी शशी तारका गोवुनी जो ग्रहाते त्वरे मेरुवेष्ठोनिया पूर्वपंथी. आता सगळे हे श्लोक झालेले आहेत आपण आत्ताच्या अध्यायामध्ये. भ्रमे जो सदा लोक रक्षावयासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी समस्ता सुरा माझी तू जाणचर्या म्हणूनीच तू श्रेष्ठ त्या नाम सूर्या दुजा देव तो दाखवी स्वप्रकाशी नमस्कार त्या सूर्यनारायणाशी महामोहतो अंधकारासी नाशी प्रभा शुद्ध सत्वाचे अज्ञाननाशी अनाथा कृपा जो करी नित्य ऐशी नमस्कार त्या सूर्यनारायणासी कृपा ज्यावरी होय त्या भास्कराची न पाहू शके शत्रू त्याला विरंची उभ्या राहती सिद्धी होऊन दासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी फळे चंदने आणि पुष्पे करोनी पूजावे वरे एकनिष्ठा धरोनी मनी इच्छिले पाविजे त्या सुखासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी नमस्कार साष्टांग बापा स्वभावे करोनी तया भास्करा लागी ध्यावे दरिद्रे सहस्रादि जो क्लेशनाशी नमस्कार त्या सूर्यनारायणाशी वरी सूर्य आदित्य मित्रादि भानु विवस्वान इत्यादि ही पादरेणू सदा वांछिती पूज्यते शंकरासी नमस्कार त्या सूर्यनारायणासी. याचप्रमाणे सूर्यनमस्कार म्हटलं की आमच्या नाशिकचे सुभाषजी खेर्डेकर यांची आठवण होते. सूर्यनमस्काराचं पूर्णपणे जे प्रवचन की म्हणण्यापेक्षा त्याचा जो प्रचार आहे ते प्रचाराचं ध्येय घेऊन आज ते फार मोठं कार्य या ठिकाणी करत आहेत. मोठमोठ्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा त्याची नोंद झालेली आहे. सूर्यनमस्कार शास्त्रीय पद्धतीने कसा घालावा हे ते सगळीकडे सांगत असतात. कॉलेजेसमध्ये अनेक ठिकाणी ते जाऊन त्याचा प्रचार करीत आहेत. याप्रमाणे हा आपला 21वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आता आपण 22व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.